सेवानिवृत्त शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतर त्यांच्या हक्कांपासून वंचित राहावे लागू नये, तसेच वेतन निश्चिती, आर्थिक देयके आणि विविध प्रलंबित प्रश्नांबाबत त्यांच्यामध्ये जनजागृती करण्यासाठी जिल्हाभर संकल्प यात्रा काढण्यात येणार असल्याची घोषणा सेवानिवृत्त शिक्षकांचे प्रमुख मार्गदर्शक संभाजी रेवाळे यांनी केली आहे। सेवानिवृत्त शिक्षक व कर्मचारी संघटना कृती समिती जिल्हा अमरावती सभा जिल्हा परिषद माध्यमिक कन्या शाळा अमरावती येथे नुकतीच पार पडली आहे। सभेच्या अध्यक्षस्थानी मकसूद अली होते। प्रमुख अतिथी म्हणून सुनील केने व सुशील माडीवाले यांनी यावेळी मार्गदर्शन केले। सेवानिवृत्त शिक्षक व कर्मचाऱ्यांची निवृत्तीनंतर वेतन निश्चिती करताना आर्थिक पिळवणूक व शोषण होऊ नये यासाठी त्यांना त्यांच्या हक्काची माहिती देणे आवश्यक आहे। या उद्देशाने जिल्हाभर संकल्प यात्रा काढून जनजागृती करण्यात येणार असल्याचे रेवाळे यांनी सांगितले। सर्व शिक्षकांना निवड श्रेणीचा लाभ मिळावा, कपात करण्यात आलेली संगणक कपातीची रक्कम सेवानिवृत्तींना परत मिळावी आणि सर्व सेवानिवृत्तांना अतिरिक्त उपदानाचा लाभ मिळावा या मागणीसाठी न्याय न मिळाल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले। तसेच काल्पनिक वेतनवाढीसाठी जिल्हा परिषदेच्या 135 आणि अमरावती महानगरपालिकेच्या 15 सेवानिवृत्त शिक्षक व कर्मचाऱ्यांची याचिका न्यायालयात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे। सेवानिवृत्तांचे वेतन व वेतन निश्चिती प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अंशदान, उपदान, गटविमा व BPF ची कारणे तात्काळ निकाली काढावीत, वैद्यकीय देयके, दुर्गम भत्ता, एकस्तर वेतन श्रेणी व इतर आर्थिक थकबाकी तातडीने द्यावी अशी मागणीही सभेत करण्यात आली आहे। तसेच स्वग्राम प्रवास भत्ता व प्रभावाच्या मेहनतीचा विमा अट सर्व कार्यरत व सेवानिवृत्त शिक्षकांना मिळावा आणि आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षकांना एक वेतनवाढ देण्यात यावी या प्रलंबित विषयांवरही चर्चा करण्यात आली आहे। मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी तसेच शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर काळुसे जिल्हा परिषद अमरावती यांच्या प्रश्नांकडे जातीने लक्ष घालून सेवानिवृत्त शिक्षकांची होणारी ससेहोलपट थांबवावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। दरम्यान कथित 5 संचालनातील सेवानिवृत्त शिक्षकांचे शिक्षण बँकेतील सभासत्व रद्द करण्यासाठी दाखल केलेल्या तक्रारी विरोधात न्याय मिळण्यासाठी शिक्षकांमध्ये जनजागृती करण्यात येणार असल्याचे सेवानिवृत्त शिक्षक व कृती समितीच्या वतीने जाहीर करण्यात आले। सभेचे सूत्रसंचालन खुशाल गुल्हाणी यांनी केले तर आभार प्रदर्शन भास्कर दाभाडी यांनी मानले। सभेला विविध सेवानिवृत्त शिक्षक संघटनांचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते। यावेळी सुधीर खोडे, अनिल चहांदे, अशोक मस्की, मारुती देशमुख, हेमंत पाचगरे, रेखा लाखे, कीर्तिजन वानखडे, राहुल शेंडे, अरविंद नाहे, विजय तायडे, गीता निकोसे, श्रीकृष्ण चौधरी, गणेश रामेकर, झाकीर अब्दुल, झाकीर खालिद, स्वाती चौहान, संजय वानखडे, रवींद्र खलोरकर, छाया वानखडे, अशोक चाफले, दिलीप केने, रवींद्र कंगाले, वंदना खडतरकल, हरिश्चंद्र गोहत्रे, प्रफुल्ल महल्ले, उमेश निकम, नारायण उमाळे, शरद देशमुख, सजन शिंदे, प्रदीप जाधव, नंदा लकडे, शीला आसोले, गजानन भोरे, सिद्धार्थ रामटेके, सुनील मोहोळ, रवींद्र राऊत, प्रभाकर ठाकरे, सिंधू गावंडे, निलिमा मांडवरकर, ओम लव्हाडे, देवेंद्र काळे, माया साबळे, वंदना विंचुरकर, जयश्री देशमुख, नितेश देशमुख, मालिनी अलोने, सुवर्णा लांडगे, रमेश वानखडे, ज्ञानेश्वर धाकुलकर, प्रमोद देशमुख, अब्दुल कयूब, अब्दुल मुनीर, रामदास कडू, पुंडलिक विंतोडे, दिलीप सावरकर, दिलीप जावरकर, रामकृष्ण काजदेकर, महेश जांभेकर, कुंजीलाल काजदेकर, रामसिंग पटेल, बाबूलाव जांभेकर, हिरा दहीकर, जगदीश सराणे, गणेश बुजाळे, विनोद लेव्हनकर, वृंदा देशमुख, पुष्पा वावरे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व शेकडो शिक्षक उपस्थित होते।